केतकीला सरप्राईज करूया. आता 1 2 3 हॅपी बर्थडे टू यू. नमस्कार मंडळी, मी माया गुरे ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे. आता सकाळचे वाजलेलेत 11 आणि माझी सकाळची जी काही कामं आहेत ती सगळी झालेली आहे. आणि आज वार गुरुवार आहे आणि गुरुवार असल्यामुळे मी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलेलं आहे. त्याचबरोबर छानशी रांगोळी काढलेली आहे आणि देवपूजासुद्धा माझी झालेली आहे. आता गुरुवारचा जो काही स्वयंपाक असतो तो स्वयंपाक आता मला करायचा आहे. कणिक वगैरे मी मळून ठेवली. मध्ये आज मी गुळाचा शिरा बनवणार आहे, तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि बाकीचा स्वयंपाक मी काही शेअर करणार नाही कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. तर चला रेसिपी करायला सुरुवात करूया. गॅलरीच्या खिडकीतून भरपूर वारा येत होता, त्यामुळे गॅलरी बंद केलेली आहे. आणि आता आपण बनवणार आहोत रवा. आणि आज गुळाचा आपल्याला रवा बनवायचा आहे. यासाठी मी इथे गूळ म्हणजे पाण्यामध्ये विरघळून घेते. आता बऱ्यापैकी गूळ विरघळलेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि आता आपण रवा भाजायला घेऊया. रवा भाजण्यापूर्वी तूप घालूया. थोडं थोडं तूप घालायचं आणि भाजून घ्यायचं आपल्याला रवा. तर इथे मी पाऊण वाटी रवा घेतलेला आहे. आता मी थोडं थोडं टाकते. आणि हा थोडासा रवा मी बाजूला ठेवते. आणि आता आपण छान थोडासा लालसर होईपर्यंत हा रवा तुपावरती भाजून घेऊया. अजून थोडंसं तूप घालते. तर आता तुम्ही इथे बघू शकता आपला रवा छान लालसर भाजला गेलेला आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये गुळाचं पाणी घालूया. तर आता आपण गाळणी घ्यायची आणि थोडं थोडं गुळाचं पाणी घालायचं. तर आता गुळाच्या शिरामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला चवीसाठी. मीठ घातल्याने खूप छान लागतो शिरा. तर आता पाणी आपल्याला इतपत ठीक आहे, गुळाचं पाणी. आता आपण थोडंसं वाफ देऊया आपण ह्याला. तुम्ही बघू शकता आपला गुळाचा शिरा रेडी झालेला आहे. एकदम आपल्याला हा मोकळा पण नाही करायचा आहे, असा थोडासा ओलसर ठेवायचा आहे. आणि आता आपण यामध्ये जायफळ किसून घालूया. गुळामध्ये जायफळ खूप छान सुगंध देतो. आणि आता आपला हा गुळाचा शिरा रेडी झालेला आहे. आमच्या लहानपणी माझी मम्मी जेव्हा करायची तर ती अजून थोडासा पातळ करायची आणि त्यामुळे त्याला ती गुळाचा शिरा नाही तर लापसी बोलायची. आणि ती लापसी दर गुरुवारी ती करायची आणि मला खूप आवडायची. त्या लापसीवरती आम्ही दूध घालायचो आणि खायचो. तर तुम्ही या लापसीवरती जर का दूध घालून खाल्लं तर खूप छान टेस्टी लागते. तर चला आता आपली रेसिपी रेडी आहे. तर तुम्हाला गुळाची लापसी किंवा गुळाचा शिरा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता मी बाकीचा उरलेला जो काही स्वयंपाक आहे तो पूर्ण करते आणि नंतर तुमच्याशी बोलते. आता माझा स्वयंपाक रेडी झालेला आहे, तुम्हाला दाखवते. आज मी मस्त
वांग्याची रस्सा भाजी बनवलेली आहे. आज मी कुकरमध्ये बनवली आहे. फक्त 2 शिट्ट्या मी घेतलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त सुंदर असा रंग आलेला आहे आपल्या वांग्याच्या रस्सा भाजीला. आणि इथे तुम्ही बघू शकता मी देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी ताट तयार केलेलं आहे. इथे आहे आपला गुळाचा शिरा, त्याचबरोबर वांग्याची रस्सा भाजी, पापड, चपाती आणि भात. तर चला मंडळी, आता मी देवांना नैवेद्य दाखवते. तर आता मी आलेली आहे गॅलरीमध्ये आणि आता वाजलेले 7 वाजले तरी पण असं वाटत नाही आहे. बऱ्यापैकी बाहेर प्रकाश आहे. आता थोडा वेळ पाऊस पडेल असं वातावरण पण झालेलं आहे. आणि उद्या आहे केतूचा बड्डे. तर केतूच्या बड्डेचा अजून आम्ही प्लॅन केले नाही आहे. मी आणि वेदांत ठरवते आता काय काय करायचं आहे ते. आणि केतूची शाळा पण आहे तर तिला उद्या सकाळी शाळेत पण जायचं आहे. आता बघू, आमचं काही प्लॅन ठरलेला नाही आहे काय करायचं कसं करायचं आहे. उद्या कसा बड्डे सेलिब्रेट करायचं आहे ते काही आमचं ठरलेलं नाही आहे. तर बघूया, आता रात्री आम्ही प्लॅन करू. आणि अजून मी चहा बनवलेला नाही आहे कारण दुपारी मी जरा थोडी झोपली होती, म्हणजे जरा बाहेर गेली आणि परत आल्यावरती झोपली आणि त्यामुळे अजून मला काय चहा प्यायची इच्छा झालेली नाही आहे. तर आता थोड्या वेळाने बनवेन. तर चला. आणि तुम्ही बघा इथे बाहेर किती मस्त वाटतंय. असं वाटतच नाही आहे की 7 वाजलेत, पण वातावरण बघा किती छान वाटतंय. वाव, खूप मस्त वाटतंय. वारा पण छान सुटलेला आहे. तर आता इथे मी माझ्यासाठी चहा तयार करून घेतलेला आहे आणि इथे मी वेदांसाठी सोया फोडणी टाकून घेते. तर चला मंडळी, आता मी चहा पिऊन घेते. आणि उद्या केतूचा बड्डे आहे तर त्याची तयारी पण करायची आहे. तिला खायची आहे पावभाजी, त्यामुळे आता वेदांतला मी पावभाजीचं सामान आणायला सांगितलेलं आहे. ते सामान आलं की सगळं आवरायचं आहे मला, म्हणजे आजच सगळ्या भाज्या बारीक कट करून ठेवायचे आहे आणि सकाळी पावभाजी करायची आहे मला. नाहीतर मग मी असं विचार करते की आत्ताच रात्री शिजवून ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मग सकाळी व्यवस्थित त्याला स्मॅश करून फोडणी द्यायचं. एवढंच करायचं कारण तिची शाळा खूप लवकर असते. सकाळी 6 वाजता तिला घरातून निघायचं असतं. तर बघू आता काय होते. तिच्यापुरती तरी पावभाजी मी उद्या सकाळी पटकन करून देईन. तर चला, आता मी चहा पिऊन घेते. आज खूप कामं आहेत मला. तर चला. तर मंडळी, आमची 10 वाजल्यापासून लाईट गेलेली आहे आणि अजून आलेली आहे. आणि केतूचा बड्डे आहे आणि 12 वाजायला 2 मिनटं बाकी आहेत. तर आता आम्ही सरप्राईज देणार आहे तिला. तर आता अंधारातच जसं असेल तसं मी तुमच्याशी शेअर करते. तिला सरप्राईज करूया. डोळे बंद आहेत ना? दिसत नाही इथून काहीच. इथे फोकस करूया. थांब. आता 1 2 3. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर केतकी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. दे तिला स्पून. ठीक आहे. हॅपी बर्थडे. आता छोटासा पेस्ट्री आहे ना. थांब तुला होणार होते. हॅपी बर्थडे. वेदांत भरव तिला. पप्पा या. नाही बरोबर. अरे खूपच अंधार पडलाय. अरे तिला भरव आधी पहिले. थांब घेऊ दे तिला. कसा आहे केक? मी देतो तुला. हॅपी बर्थडे. माझं सोना. थँक्यू. हॅपी बर्थडे टू यू. कसा आहे? चांगला आहे पेस्ट्री.
तर चला, अशा पद्धतीने आम्ही केतकीला रात्रीच्या 12 वाजता विश केलेला आहे आणि आता उद्या आम्ही तिचा बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. तर त्याआधी केतूला आम्ही आजच गिफ्ट देतोय, वेदांत उद्या देणार आहे. तर पप्पानी म्हणजे माझ्यातर्फे आणि महेशतर्फे केतूला गिफ्ट आणलं आहे, ते आता आम्ही तिला देणार आहे. केतू डोळे मीठ कुठे ठेवले हो? अंधारामुळे पूर्ण आमचा पोपट झालेला आहे. काय उघड, अरे विना Light फोकस 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 अरे मध्येच काय करते. ब्लू हा उघड. काय, अरे वा, शिवाजी सावंत, वाव, छावा. वाव मला सांगितलंच नाही तुम्ही. मस्त गिफ्ट आहे. खूप छान, खूप छान. आता वाचून दाखव. स्क्रीनला मी दाखव. छान, मस्त. सकाळी पण दाखवते, आता अंधार आहे ना खूप, खूपच मस्त आहे. कर ओपन कर. बापरे, आपण एकमेकांना दिसतच नाहीये यार. लाईट कधी येणार आहेत? लाईट तर उद्याच आहे मला. का उद्या येईल? एवढा कुठे जोरात पाऊस पडतोय? तुला हे पाहिजे काढून द्या. बुक मार्क. हा, bookmark आहे. मस्त मस्त, वा, मला मग आवडलं. आता आपण दोघी दोघी वाचूया. वाचणार. दादा पण वाचेल ना? दादा मी दादाला दुसरं घेतलंय मी. दादाला पण दुसरं की. वा, छान छान. ह्यांचा की मध्ये वायर राहायला बघ. सक्सेस इज नॉट द की टू हॅपीनेस. के झालंय. मस्त हा, मला पण हवं होतं पुस्तक. मला पण हा. एकाच्या वाटेला दोघांना गिफ्ट भेटलं. किती वेळ लागलाय निघते? नाही, असं पूर्ण पहिला ते दाखव ना. नाही दाखवलं नाही का? नाही असं फ्रंट करून. हां, ते सकाळीच दाखवूया, आता अंधार आहे ना, दिसत पण नाही त्याच्यावर. छावा, छान. अक्षर बारीक आहेत खूप, मला तर काहीच दिसत नाहीये. बापरे, खूपच बारीक अक्षर आहे तो. बुक्स कसं असतं. छान 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 छान, मस्त वाचून काढतात. तू पण आणि मी पण. भारीच मिळालं गिफ्ट. हा घे तुला. आता दादा उद्या देणार आहे तुला. हां असं दाखव. मस्त मस्त. चला मग आता काय, झोपायचंय, सकाळी शाळेत जायचंय ना. तर चला मग आता व्हिडिओचा मी इथेच एंड करते. की तू बाय कर. बाय. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. महेश गुरव बाय करा. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.